आपल्या क्रांतिकारकांच्या वेशभूषातील त्यांचे आपल्या या ठिकाणी सन्मान होणार आहे। जागतिक आदिवासी दिनाचा नयना मच्छिंद्र भले घोटी पोलीस स्टेशनचे वाहन हे त्यांचा सन्मान स्वीकारतील। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्यांची मुलगी मध्ये दाखल झालेली आहे। तसेच अलका सोनू उघडे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये दाखल झालेले आहे। तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। प्रथम आपणा सर्वांना विनंती करतो, आगरी समाजाचे एक तरुण उद्योग सर्व मान्यवर आपणा जय आदिवासी। नमस्कार, जय आदिवासी। आज जागतिक आदिवासी दिवस प्रामुख्यानं घोटी या ठिकाणी सिन्नर ते सिन्नरपासून सुरू होऊन या घोटी शहरामध्ये संबंध महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा असेल, त्यामध्ये प्रामुख्यानं त्र्यंबकेश्वर तालुका, ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या गावांतील आदिवासी ठाकर समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी घोटीमध्ये जमलेला होता आणि अतिशय रेकॉर्ड ब्रेक अशी या रॅली आज अतिशय शांततेच्या वातावरणात आणि जो आदिवासी ठाकर समाजाचा जो संस्कृती आहे, जी सांस्कृतिक नृत्य आहे, हे नृत्य कांबड नृत्य असेल, मोरघा नृत्य असेल, या नृत्याचं प्रदर्शन सर्व समाजाने अतिशय शांततेच्या पद्धतीनं साजरा या ठिकाणी केला आणि या सर्व जे जमलेले सर्व समाज बांधव होते, या सर्वांनी अतिशय उत्साहाने आणि उल्हासाने या रॅलीमध्ये सहभाग घेतला। तसेच या आदिवासी दिनाचं महत्त्व जे आहे, हे जागतिक महासभा जी आहे, त्या महासभेने जी महासभा झाली 1982 साली, त्या महासभेमध्ये जागतिक आदिवासी दिनाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं आणि आदिवासीची संस्कृती, आदिवासी परंपरा ही कायम टिकावी यासाठी जागतिक सभेनं या जागतिक दिनाचं 9 ऑगस्ट हा दिवस ठरवून दिला आणि तेव्हापासून सगळीकडे अतिशय आनंदात, उल्हासात आणि उत्साहात हा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो। या ठिकाणी ठाकर समाज अतिशय बहुसंख्येने, हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जमला आणि नाशिक जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक रॅली म्हणावी लागेल, कारण ही रॅली अतिशय शांततेच्या पद्धतीनं व्यवस्थित झाली। आलेल्या सर्व समाज बांधवांचं, आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मी समाजाच्या वतीनं, आयोजकाच्या वतीनं आभार मानतो आणि यापुढेही असंच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद।